हॅलो, सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवूया बीटचा हलवा। तर त्यासाठी बीट इथं खिसून घेतलेलं आहे। साधारण 2 बीट खिसून घेतलेले आहेत। कट करून बदाम घ्यायचा आहे। कट केलेले काजू, 1 वाटी साखर, 1 वाटी दूध। हे दूध चांगलं तापवून थंड करून घेतलेलं आहे। तूप घ्यायचं आहे भाजण्यासाठी। आणि 1 इलायची। तर सर्वप्रथम कढईमध्ये आपल्याला बीट भाजून घ्यायचं आहे। गाजराच्या हलव्याप्रमाणेच हा हलवा बनतो। तर यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। त्याची क्वांटिटी हाफ झाली पाहिजे। तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये आपण साधारण 5 ते 6 चमचे तूप घालणार आहोत। तूप टाकून याला 15 ते 20 मिनिट परत भाजायचं आहे आपल्याला। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कट केलेले बदाम घालायचे आहेत, कट केलेले काजू आणि चांगलं परतून घ्या त्याला। आणि त्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे 1 वाटी। परत साखर विरघळेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता यामध्ये आपण दूध टाकणार आहोत। मी साधारण अर्धी वाटी दूध टाकलेलं आहे। आता त्यामध्ये 1 चुटकी मीठ आणि इलायची पावडर टाकायची आहे। परत त्याला 10 ते 15 मिनिट भाजून घ्यायचं आहे। जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे आपला हा बीटचा हलवा तयार आहे।